अक्कासाहेब, अक्कासाहेब, हो अक्कासाहेब. आले आले. आलात? या. अक्कासाहेब, तुमच्याकडे एक कामगिरी आहे, तुम्हालाच करायला पाहिजे. का? आज साखर पेरायला लागलाय? डुक्कर मारलाय. मग माझे काही मित्र जेवायला येणार आहेत. जास्ती काही नको, रस्सा, सुका आणि पुलावा. एवढ्याने भागे का? नाही म्हणजे जरा सूप, पुडिंग, एखादी स्वीट डिश चालेल ना? अक्कासाहेब, तुमचा स्वभाव म्हणजे काय? असं का? सरनोबतांचा वाडा आहे हा, हॉटेल नाही. सोळे करायला सांगते मी आज. हो, सोळे करायला नाही, तुम्हीच करा. भाऊजींच्या आर्मीतले मित्र आल्यावर तुम्ही काय काय करताय ते पाहिलंय मी. असं? मग लगीन करा, वहिनीला शिकवीन मी सारं. असं? मग करतोच. आज संध्याकाळी 3-4 मुली येणार आहेत, बघा तुम्हाला आवडला तर एकदमच उरकून टाकू. 3-4 बायका? मग काय झालं? अहो, असं म्हणतात की मिशी शिवाय मर्दाला, पगडी शिवाय पाटलाला आणि 3-4 बायका असल्याशिवाय सरदाराला शोभाच नाही. शिवाजी राजांचा पिढीजात सरदार आपण. अहो सरदार साहेब, आधी एक करून निभावून दाखवा, मग पुढच्यांचं पाहू. करताय ना? करेन रे बाबा, करेन. अगदी झक्कास मेजवानी देऊ तुझ्या मित्रांना आणि मैत्रिणींना पण. खुश? पुरे 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 पुरे. Very much. Oh no. Oh yes, Ratan. Oh no. I love you. काय सोड मला. सोड. काय सोड मला. काय? Ratan. Useless. रतन, वी आर स्पॉट. मग ट्रिपला यायचंच कशाला? रतन, सगळ्यांचा मूड घालवू नकोस. हे रतन रागावले. रतन, हे रतन, 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 तो रागावले, रागावले, रागावले तू रतन. जाऊ नको ना आम्हाला सोडून प्लीज. तू गेली म्हणजे रागावली, रागावली. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मला वाटलं अंगावरच घालताय तुम्ही. माणसं मारायचा लायसन्स नाही माझ्याकडे. चला, जेवण तयार आहे. ते आज जाऊन सांगा गायतोंडे, दुतोंडे आणि मन्याला दारू पिऊन झिंगलेत ते. आले तर घेऊन जा त्यांना. आणि तुम्ही? मी आता मुंबईला निघाले. आत्ता? हो, आत्ताच. अहो, मग चालत कुठे निघालोय? बसा, मी सोडतो तुम्हाला स्टँडवर. रतन, रतन, तू रागावले आमच्यावर. रागावली तू. तू जाऊ नको ना. इंदुराव, तिला उतरायला सांगा ना प्लीज. रतन, उतर ना रतन. रतन, जाण्यापूर्वी शिकार झोपडीवर जाऊ. आपण जेवून घ्या. मी तुम्हाला सांगितलं ना मला जेवायचं नाहीये म्हणून. आमच्या अक्कासाहेबांनी खास तुमच्यासाठी जेवण केलं. मग तुम्ही बहीण भाऊ मिळूनच जेवा ते. मी येणार नाही. तुम्हाला यावं लागेल. अरे, आपण जेवणाचं आमंत्रण घेतलं तुम्ही आज सकाळी, आणि आता तुमचं आमंत्रण म्हणजे काय वॉरंट नाहीये? तसंच समजा हवं तर.
तुम्हाला यावं लागेल. असं आता तर येतच नाही. गाडी थांबवा. अरे सोडा ती. नाही देत. अरे आलो. अहो माझी बॅग. आमध्ये देऊन ठेवतो की. आणि ते बाकीची माणसं त्यांच्या तब्येती एकदमच बिघडल्यात. यांची तेवढी ठणठणीत आहे म्हणून यांना घेऊन आलो. अहो अहो उतरतायसा ना व. मी उतरणार नाही. नाही नाही. अहो बाबा केवढा साप त्यो. अरे जपून रानातली ठेच लय अंगाल जन्माची याद राहायची. शट अप. आता पाहुणा आलं. हो बघा. जी या. काय बघतीस. हा याकल्यात. असं वय. चला की आमंदित ताट घेतल्यात. मला जेवायचं नाहीये. आता ग बया का व. आवा अक्का साहेबांनी तुम्हा साठनं सवता जेवण केलं या. असं काय. आणि मला पळवून आणायला सुद्धा धन्याना त्यांनीच सांगितलं होतं वाटतं. किती बोलशील किती बोलशील. पाहुण्यातली भूक लागली असं. तुम्ही चला. चला अहो या की या. हे बघा तुम्हासाठी केले. माझं ऐका. तुम्ही जेवून घ्या. नाही नाही नाही. तुम्ही मला स्टँडवर सोडणार होतात ना. हो सोडतो ना. पण त्या अगोदर हे सांगितलं ना एकदा. मी कधी कुणाची अशी आरेरावी सहन करत नाही. मग मी तुमची सहन करावी म्हणता. हे स्त्री स्वातंत्र्य मुक्ती याबद्दल मीही ऐकलंय. पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कसंही वागावं. तुम्हाला जर जेवायचं नसेल तर माझ्या अक्कासाहेबांची माफी मागा आणि जा. माफी. मायफट. आवा एवढ्या रातचं कुठे निघाला असा. मी स्टँडवर जाते. माझी बॅग आतल्या खोलीत ठेवली आहे ना व. धावा येऊ नको. गौरा तुम्ही आणि सुभानबा जेवून घ्या. धनी तुम्ही सांगितलं ना. जा तुम्ही. पर पाहुणीन बाय. औषध असेल त्यांना तर राहू देत उपाशी. ते तुमचं ताट वाढू नको.